हॅलो. देशमुख सर, आवाज येतोय का? हो, येतोय. हा. आता आजच्या आता आजच्या आपण सेमिनार मध्ये फक्त आपण रिस्क मॅनेजमेंट व शेअर मार्केट म्हणजे काय, ज्या लोकांना ते माहित नाही त्यावर फक्त आपण डिस्कस करणार आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे तो रिस्क मॅनेजमेंट आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळी ट्रेडिंग करणार आहे ना, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा फोकस करायचा रिस्क मॅनेजमेंटवर करायचं. तुम्हाला शेअर मार्केट समजेल, एंट्री कशी करायची समजेल, एक्झिट कसं करायचं समजेल, सगळ्या गोष्टी समजतील. पण तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट जमणं खूप गरजेचं आहे. तुमच्याकडे पेशन्स पाहिजे. थोडं सायकोलॉजिकल कन्सेप्ट तुमच्या लक्षात आल्या की तुम्ही ट्रेडिंग चांगल्या पद्धतीने करू शकताय. तर आता शेअर मार्केट म्हणजे काय? तर शेअर मार्केट म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही घेता व विकता. समजा तुम्ही आता एक दुकानात गेला आणि एखादं चॉकलेट घेतलं किंवा काही तुम्ही सामान घेतलं आणि ते तुम्ही बाहेर समजा एखादा होलसेलर असतो त्याकडून आपण घेतो. तुम्हाला एखादी गोष्ट 10 रुपयाला मिळालेली आहे, तुम्ही तुमच्या दुकानात जाऊन ती जर 15 रुपयाला विकत असाल तर तुम्हाला त्यात 5 रुपयाचा प्रॉफिट होत असतोय. सेम इथं पण आहे. तुम्ही एखादा स्टॉक्स किंवा एखादा शेअर तुम्ही खरेदी करता आणि तो जास्त वाढला किंवा त्यात प्रॉफिट दिसायला लागला की आपण तो एक्झिट मारतो. म्हणजे यात पण देवाणघेवाणच चाललेली असते. कळालं का? शेअर मार्केट म्हणजे काय, कळालंय का? देशमुख सर, समजलं का? होय, समजलं. म्हणजे उदाहरणार्थ समजा तुम्ही आता HDFC बँकेचा स्टॉक्स आहे. तर हा स्टॉक तुम्हाला 1500 रुपयाला तुम्ही घेतलाय आणि 1 इयर साठी तुम्ही याचं होल्डिंग ठेवलंय. तुमच्या तुमच्या अपेक्षा काय आहे की तुम्ही 1 इयर नंतर हा तुम्हाला 2500 रुपयाला विकायचा आहे. म्हणजे तुम्ही वेट करणार किती? 1 इयर. त्यानंतर तुम्हाला 2500 रुपये प्रॉफिट होणार आहे. म्हणजे पर क्वांटिटी तुम्हाला 1000 रुपये प्रॉफिट होणार आहे. जर इथं तुम्ही क्वांटिटी वाढवली, समजा तुम्ही 10 क्वांटिटी घेतली म्हणजे तुम्ही 15,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केली आहे, तर तुम्हाला प्रॉफिट किती होणार आहे? 10,000 रुपये तुम्हाला प्रॉफिट होणार आहे. तर असं हा शेअर बाजार चाललेला असतो. तर आता यात पण कसं आहे, यात दोन ट्रेडिंगचे ऑप्शन आहेत. एक असतं ते स्टॉक ट्रेडिंग आणि दुसरं असतं ते ऑप्शन ट्रेडिंग. आता यात पण बरेच अजून पार्ट आहेत. ऑप्शन सेलिंग आलं किंवा ऑप्शन हेजिंग आलं, बऱ्याच गोष्टी अजून येत आहेत. पण मेन हे दोन पार्ट्स आहेत, स्टॉक ट्रेडिंग आणि ऑप्शन ट्रेडिंग. तर स्टॉक मध्ये तुम्हाला कसं असतंय, स्टॉक मध्ये तुम्हाला वेट करायला लागतो. म्हणजे मिनिमम किती? 3 मंथ्स ते 2 इयर, 4 इयर, इन्फिनिटी. म्हणजे तिथं आपण आता इयर नको टाकायचं, इन्फिनिटी लिहूया आपण. स्टॉक्स मध्ये तुम्हाला इन्फिनिटी टायमिंग लागणार आहे. आता तेच तुम्ही ऑप्शन मध्ये कसं असतं, इंट्राडे असतोय. ऑप्शन मध्ये इंट्राडे म्हणजे तुम्ही आजच घेणार आहे आणि आजच विकणार आहे, म्हणजे 1 डे. स्टॉक ट्रेडिंग आणि ऑप्शन ट्रेडिंग असे दोन पार्ट शेअर मार्केटमध्ये चालतात. त्यात स्टॉक ट्रेडिंग मध्ये तुम्ही होल्डिंग करू शकताय 3 महिने किंवा किती पण वर्षापर्यंत तुम्ही होल्डिंग करू शकता. 1 दिवस, 2 दिवस पासून ते किती पण वर्षापर्यंत. ते ठेवू असं डायरेक्शन मध्ये. उलट दिसते रे, उलट दिसते. उलटा कॅमेरा करतो ना. हा, तसं आहे. म्हणून ते उलट दिसतं. हो. असं धरून एक्सप्लेन दाखव. ते दाखव टेस्ट. हा, दिसतं दिसतं. केव्हा असं आणि चित्र दिसतं. हा, तर स्टॉक मार्केटचे दोन पार्ट आहेत. म्हणजे स्टॉक ट्रेडिंग आणि ऑप्शन ट्रेडिंग. शेअर मार्केटमध्ये तुम्हाला या दोन मध्ये तुम्ही ट्रेडिंग करू शकताय. तर आपण जे फोकस करतोय ते ऑप्शन ट्रेडिंग करतोय. ऑप्शन ट्रेडिंग का? तर म्हणजे कमी टाइम मध्ये तुम्हाला जास्त रिटर्न्स मिळणार आहे ते ऑप्शन ट्रेडिंग मध्ये मिळणार आहेत. म्हणजे दिवसात 10% ते तुम्ही 100% सुद्धा अर्न करू शकता. एका दिवशी 200% बी अर्न होते. म्हणजे समजा तुम्ही 10,000 रुपये गुंतवले, तर तुम्हाला 10,000 रुपयाला 10,000 पण रिटर्न मिळू शकतोय तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग मध्ये. तर तुम्हाला स्टॉक ट्रेडिंग मध्ये होल्डिंग करायला लागतं. म्हणजे कसं, 1 वर्ष, 2 वर्ष होल्डिंग केलं तर ते तुम्हाला
वाढू शकतंय. यात पण तुम्हाला स्टॉक शोधावे लागतात, चांगले स्टॉक्स कोणते आहेत, त्यात पोटेन्शियल किती आहे, हे सर्व बघायला लागतंय. त्यासाठी थोडं टेक्निकलचा यूज करायला लागतोय. त्यानंतर तुम्ही स्टॉक फाइंड करून ट्रेडिंग करू शकताय. सो ऑप्शन ट्रेडिंग मध्ये कसं तुम्ही आज घेतलं तर आजच विकणार आहे, आजच प्रॉफिट करणार आहे. यासाठी ऑप्शन ट्रेडिंग हे आपण यावर जास्त फोकस करणार आहे. तर ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे नक्की काय आहे? आता ऑप्शन ट्रेडिंग, ऑप्शन म्हणजेच काय? ते ऑप्शन्स असतात. म्हणजे समजा बँक असले तर बँकमध्ये किती बँक येतात? तर तुम्ही तर HDFC येते, परत SBI येते, ICICI येते, अजून बऱ्याच बँक आहेत. तर जेवढ्या बँक आहेत त्या सर्वांना मिळून एक इंडेक्स तयार झालेले आहे. कोणती इंडेक्स आहे ती? बँक निफ्टी. या सर्व बँकांना मिळून एक इंडेक्स तयार झालेले आहे, बँक निफ्टी. या सर्वांचं कॉन्ट्रीब्युशन होऊन एक बँक निफ्टी हा एक इंडेक्स आहे. त्या इंडेक्स मध्ये आपण ऑप्शन ट्रेडिंग करत असतो. कळालं का देशमुख सर? कळालं का? पार्ट कळाले का शेअर मार्केटचे? हो हो समजलं. हा. तर आता बँक निफ्टी तसंच सेम बँक निफ्टी सारखा अजून एक इंडेक्स आहे. त्यात IT कंपनीज, IT कंपनी जेवढ्या आहेत ना त्या सर्वांना मिळून एक इंडेक्स तयार होतो. तो इंडेक्स आहे निफ्टी. त्या निफ्टीमध्ये आपण ऑप्शन ट्रेडिंग करू शकतो. तर ऑप्शन ट्रेडिंग मध्ये बँक निफ्टी आणि निफ्टीवरच आपण जास्त फोकस करतोय. बाकी अजून बरेच इंडेक्स आहेत. फिन निफ्टी आहे, सेन्सेक्स आहे, मिड कॅप आहे, बँक एक्स आहे, असे बरेच अजून इंडेक्स आहेत. तर आता ऑप्शन ट्रेडिंग करायचं कसं? तर आता त्यात पण कसं असते, सी आणि पी असे दोन ऑप्शन असतात. सी अँड पी म्हणजे काय? तर सी म्हणजे येणार आहे तुमची कॉल एंट्री. सी म्हणजे येणार आहे कॉल एंट्री आणि पी म्हणजे येणार आहे तुमची पुट एंट्री. म्हणजे ज्यावेळी मार्केट वरती जाणार आहे त्यावेळी तुम्ही कॉल घेणार आहे, ज्यावेळी मार्केट खाली येणार आहे त्यावेळी पुट घेणार आहे. हे सगळं तुम्हाला टेक्निकलचा यूज करून कॉल घ्यायचा की पुट घ्यायचा हे सगळं समजणार आहे तुम्हाला. त्यासाठी टेक्निकल नॉलेज बिल्ड करता आलं पाहिजे. आणि बरेच जणांचा असा गैरसमज आहे की शेअर मार्केटमध्ये पैसे जातात किंवा लॉस होतो. तर का होतो? तर तुम्ही 1 लाखाचे 2 लाख करायला एका दिवसात जाताय. 1 लाखाचे 2 लाख तुम्ही एका दिवसात करायला गेला तर साहजिकच आहे तुमचा लॉस होणार आहे. तुम्ही दिवसात 1 लाखाचे 1,05,000 रुपये करा, रोज कन्सिस्टंटली इन्कम करा, तर तुमचं तुम्ही प्रॉफिटेबल राहणार आहे. तर तुम्हाला यासाठी काय करायला लागणार आहे? तर प्रॉपर एक तुमच्या सोबत एक मेंटर लागणार आहे. म्हणजे तुम्हाला हे नॉलेज बिल्ड करायसाठी एक मेंटरशिप लागणार आहे. तर तुम्ही तेच नॉलेज घेतलं पाहिजे. आता तुम्ही बाहेर जर बाजारात बघितलं तर 20,000, 30,000, 50,000 1 लाख रुपये तुम्हाला चार्जेस घेतात एका क्लासचे. आणि तुम्हाला नॉलेज देतात. नॉलेज तरी काय देतात तुम्हाला? 1 महिना तुम्हाला शिकवतात आणि नंतर तुम्हाला म्हणतात की तुम्ही तुमच्या आता रिस्कवर ट्रेडिंग करा. म्हणजे तुम्हाला यात मेंटरशिप दिले का कोणी? कोण तुम्हाला मेंटरशिप देत नाही. तर आपण काय करतोय? फक्त 3,000 रुपये ऑनलाईन फी आहे आपली. 3,000 रुपये मध्ये तुम्हाला सर्व कन्सेप्ट शिकवतोय. प्लस तुम्हाला 1 वर्ष लाईव्ह ट्रेडिंग सपोर्ट मिळतो. म्हणजे 1 वर्ष लाईव्ह ट्रेडिंग आपलं झूम मीटिंगवर असते. आता कसं तुम्ही जॉईन झालाय तसं सेम आपली झूम मीटिंगवर तुम्हाला चार्ट वगैरे दिसतो. त्यात माझ्याबरोबर तुम्ही ट्रेडिंग करत असताय. म्हणजे आता मी 4 वर्ष झालं ट्रेडिंग करतोय. तर तुम्ही माझ्या बरोबर ट्रेडिंग केलं तर तुम्हाला तो एक्सपिरियन्स बिल्ड होणार आहे एका वर्षात. आणि मग तुम्ही पण तुमचं तुम्ही ट्रेडिंग करू शकताय. शेअर मार्केट ही खूप सोपी कन्सेप्ट आहे. तुम्ही याला खूप अवघड बनवून ठेवले. खूप अवघड बनवू नका याला. सोप्या भाषेत घ्यायचं झालं तर यात पैसे चांगले अर्न होत आहेत. नोकरी जेवढे तुम्हाला मिळणार आहे त्याच्या दुप्पट तुम्ही इथे कमवू शकताय. फक्त एक प्रॉपर मेंटरशिप पाहिजे आणि तुमचं पेशन्स आणि कन्सिस्टन्सी आणि थोडा डिसिप्लिन तुम्ही ठेवून ट्रेडिंग केलं पाहिजे. तुम्ही एका दिवसात 1 लाखाचे 2 लाख करायला गेला तर तुम्ही लॉसमध्येच राहणार आहे. कोणाला काय डाऊट वगैरे आहेत का? शेअर मार्केट म्हणजे माहिती नाही किंवा अजून ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे कळालं नाही. काय डाऊट असेल तर तुम्ही अनम्यूट होऊन विचारू शकताय मला. इन्स्टा लाईव्हला जे जॉईन आहे त्यांनी कमेंट मध्ये खाली मेसेज टाईप करून टाका काय डाऊट असतील तर त्यांच्या पण आपण डाऊट क्लिअर करूयात. कोणाचे काय डाऊट असतील तर खाली मेसेज मध्ये टाईप करा किंवा जे झूम मिटिंगला आपल्याला लाईव्ह जॉईन आहेत त्यांनी अनम्यूट होऊन मेसेज आपला काय डाऊट असेल तर विचारून घ्या. किती पण सोपा डाऊट असू द्यात विचारा. तुमचे डाऊट सगळे आज क्लिअर करूयात आपण.
फेसबुक सर काय डाऊट आहेत का? नाही साहेब, बरोबर आहे. शेअर मार्केट खूप सोपं आहे. तुम्ही याला सोपं जेवढं कराल तेवढं तुम्हाला समजायला सोपं जाणार आहे. चार्टचं नॉलेज बिल्ड करा. कोणी तुम्हाला सांगितलं. आता मी बाहेर मागाशी गेलतो, एक डॉक्टर भेटले होते मला. तर त्या डॉक्टरांचं म्हणणं असं की 1 लाख रुपये मी तुम्हाला देतो, मला रोजचे 10,000 रुपये द्या. म्हणजे लोकांचं इंटेन्शन एवढं खराब झालंय की यांना इन्स्टंट मनी पाहिजे दुसऱ्यांकडून, यांना स्वतः शिकून अर्न करायचं नाही. तुम्ही जोपर्यंत स्वतः शिकत नाही, स्वतः यात पडत नाही, तोपर्यंत तुम्हाला अर्निंग कसं करायचं ते कळणार नाही. तुम्ही जर इन्स्टंट मनी घ्यायला गेला तर तुम्ही मग लॉसेसमध्येच राहणार आहे. युवराज सर, आवाज येतोय का तुम्हाला? हा, एका एका कार्यकर्त्याने मेसेज टाकलाय, उद्याच एक्सप्लेन करा बँक निफ्टी. ठीक आहे, उद्याच एक्सप्लेन करूयात. आज लाईव्ह मध्ये, आता उद्याचा अनालिसिस आपण आज आता लाईव्ह मध्येच करणार आहे. उद्या मार्केट कसं बिहेव करू शकते आपण आता आत्ताच बघूया. लाईव्ह मध्ये तुमच्या सोबत अनालिसिस करतो मी. ज्यांना माहिती नाही का नाही शेअर मार्केटचा चार्ट कसा बघायचा, तर तुम्ही गुगलवर गेला ना, गुगलवर तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यू असं सर्च करायचंय. ट्रेडिंग व्ह्यू सर्च केलं का नाही की तुम्हाला फर्स्ट वेबसाईट येते. त्या वेबसाईटला ओपन करायचं. फर्स्ट वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्ही तर वरती सर्च करू शकता. तुम्हाला ज्या इंडेक्स मध्ये ट्रेड करा तो इंडेक्स इथे सर्च करून घ्यायचा. आता आपण बँक निफ्टीचं उद्याचं अनालिसिस बघूयात. आता बँक निफ्टीत आला तर बँक निफ्टीचा मी लॉन्च चार्ट म्हणतोय. आता ते बँक निफ्टीचा चार्ट आलाय, हा 50 मिनिटचा चार्ट बघतोय मी. तर उद्याचं मार्केटचं अनालिसिस, मार्केटमध्ये अगोदर काय झालंय, मार्केटमध्ये इथे स्ट्रॉंग सेलिंग प्रेशर न मार्केट पुल बॅक येत मार्केट इथं खाली आलं होतं. आणि इथं आता एक मार्केटसाठी इम्पॉर्टंट लेवल झालेली आहे. म्हणजे मार्केट या लेवलला मार्केट आता सस्टेन झाले. तर आपण आता उद्या ट्रेड कसा करू शकतोय? समजा मार्केट गॅप अप ओपन झालं, गॅप अप ओपन झालं, तर मार्केटमध्ये ऑलरेडी वरून सेलिंग प्रेशर आहे, त्यामुळे थोडं का होईना मार्केटातून खाली यायचा प्रयत्न करणार. आणि जर मार्केट थोडा वेळ सस्टेन झालं तर परत मार्केट अपशूट जायला तयार होणार आहे. हा झाला आपला गॅप अपचा प्लॅन. मार्केट फ्लॅट ओपन झालं तर आपण वेट करायचं, मार्केट अपला जाते, एक रिट्रेस घेतला की आपण परत तिथं बाय करणार आहे. इथं मार्केटला बाय करणार आहे. इथं असणार आहे आपला स्टॉप लॉस. आणि इथं मार्केटला परत आपण आपलाच घेऊन जाणार आहे. आणि मार्केट गॅप डाऊनच ओपन झालं तर आपण वेट करणार आहे. आपल्याला तर मार्केटचं स्ट्रक्चर कन्फर्मेशन मिळत नाही, त्यामुळे इथं आपण ट्रेड अवॉइड करणार आहे. गॅप अप आणि फ्लॅट ओपनिंग साठी आपल्याला चांगला ट्रेड मिळू शकतोय. गॅप डाऊन साठी आपला कोणता प्लॅन नाही आता ट्रेडिंगचा. यश झालं का रे क्लिअर? डाऊट मिळालं काय अनालिसिस बँक निफ्टीचं? टाईप करून सांग इन्स्टा लाईव्ह मध्ये खाली. थर्टी टाइम फ्रेम बघ ना. बरं, चला निफ्टीचं पण अनालिसिस करूयात. हे झालं बँक निफ्टीसाठी. आता निफ्टी कसं वर्क करू शकते ते बघूया. हा, निफ्टी जर आता तू 30 मिनिट जर बघितलं ना, तर मार्केट एका इथं पण एका लेवलला मार्केट सस्टेन झालेलं आहे. आता तुम्ही म्हणाल मार्केटमध्ये सेलिंग आलंय, मार्केट क्रॅश झालंय किंवा काय, तर मार्केट इथं सेलिंग साठी आलेलं नाही. मार्केट एक करेक्शन साठी मार्केट खाली आले. निफ्टीला या लेवलला येणं गरजेचंच होतं. तर आता मार्केट इथं काय करू शकतं निफ्टीत ते बघा. मार्केट उद्या गॅप ओपन झालं की नाही, की मार्केटमध्ये ऑलरेडी सेलिंग प्रेशर आहे. सेम प्लॅन, मार्केटतून थोडं खाली यायचा प्रयत्न करणार आहे आणि परत मार्केटतून कंटिन्यू अपशूट जायला तयार होणार आहे.
मार्केट फ्लॅट जरी ओपन झालं तरी इथून मार्केटने ह्या लेवलचा ब्रेकआउट दिला की एका रेट्रेसची वेळ बघायची आणि त्याच्या अपला म्हणजे एक्झॅक्ट सांगतो तुम्हाला कसा आपण ट्रेड करायचा. आता ही लेवल आपल्यासाठी इम्पॉर्टंट लेवल आहे. जवळजवळ 24,200 ची लेवल आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्या लेवलला मार्केटनं ब्रेकआउट दिला, वरच्या साईडला जर ब्रेकआउट दिला तर एक रिट्रेसची वाट बघायची. आणि रिट्रेस जरी झालं तरी एंट्री कुठे घ्यायची, त्याच्या इथं हायला एंट्री घ्यायची आणि इथं आपला येणार आहे स्टॉप लॉस. इथं आपली असणार आहे एंट्री आणि इथं असणार आहे आपला स्टॉप लॉस. असं आपण इथं ट्रेड करून मार्केट इथून अपला जाऊ शकतोय. हाच प्लॅन आहे आपला निफ्टीत. मार्केट गॅप डाऊनच ओपन झालं तर आपण इथं अवॉइड करणार आहे ट्रेडिंग. आपल्याला काही कन्फर्मेशन मिळणार नाहीत प्रॉपर. कारण मार्केटसाठी अजून खाली 23,600 पर्यंत स्पेस रिकाम आहे. मार्केट इथपर्यंत येऊ शकते अजून. मार्केटसाठी हा एक स्पेस रिकाम आहे 23,600 पर्यंतचा. मार्केट इथपर्यंत मग खाली येऊ शकतंय. ओके, समजलं. ओके, देशमुख सर समजतंय का? अनालिसिस कळालं का? हो, समजतंय. यश, अजून काय डाऊट आहेत का तुला? तुला जॉईन रिक्वेस्ट सेंड कर, तुला ऍड करून घेतो. कोणाला शेअर मार्केट बद्दल काय डाऊट असतील कसं करायचं किंवा काय, तर तुम्ही खाली कमेंट मध्ये मेसेज टाकू शकताय किंवा इंस्टाला लाईव्ह मेसेज टाकू शकताय. जे ऑनलाईन झूम मिटिंग वर जॉईन आहेत त्यांनी अनम्यूट होऊन विचारू शकताय तुम्हाला काय डाऊट आहेत, काय समजलं नाही, सगळं आज क्लिअर करून घ्या तुमचं कन्सेप्ट. ठीक आहे, बऱ्याच जणांना आता शेअर मार्केट म्हणजे काय कळालंच असेल. याचं रेकॉर्डिंग तुम्हाला युट्यूबवर सुद्धा मिळणार आहे. हे जे आपला आजचा जो सेमिनार झाला याचं रेकॉर्डिंग तुम्हाला युट्यूबवरती मिळणार आहे. ज्यांना क्लासेसला जॉईन करायचे ऑनलाईन बॅचेससाठी किंवा ऑफलाईन बॅचेससाठी त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा. आपण जॉईन करून घेऊयात. आपली ऑनलाईनची फी ही 3,000 रुपये आणि ऑफलाईनची फी आहे आपली 5,000 रुपये. यात तुम्हाला एक महिना पूर्ण लर्निंग, त्यानंतर 1 वर्षाचं लाईव्ह ट्रेडिंग मिळणार आहे. लाईव्ह ट्रेडिंग मध्ये कसे कन्सेप्ट सगळे क्लिअर होत आहेत आणि माझ्या बरोबर ट्रेडिंग करत त्यामुळे लॉसेसचा काही विषय येत नाही तुमचा. सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण आता बंद करूयात, सेमिनार बंद करतोय मी. ओके. यश, तुला एचडीएफसीचा मी अनालिसिस व्हॉट्सअपला मला मेसेज कर, अनालिसिस सेंड करून देतो. ओके, ठीक आहे. देशमुख सर, स्टॉप करायचं का? हो साहेब. ओके. स्विंग ट्रेडिंग ना कसं असतं? हा, ओके. एकाचा मेसेज आला, स्विंग ट्रेडिंग कसं असतं ते सांग. स्विंग ट्रेडिंग म्हणजे तुम्ही स्टॉक मध्ये करता ते स्विंग ट्रेडिंग. आपण यात पण स्विंग ट्रेडिंग करू शकतो आपल्या इंडेक्स मध्ये, पण त्यासाठी तुम्हाला टार्गेट्स मोठे लागतात. आपण आता टार्गेट्स करतोय छोटी कॅच. ते आपलं स्विंग ट्रेड, आपण इंट्राडे ट्रेडिंग करतोय. स्विंग ट्रेडिंगला तुम्हाला टार्गेट्स मोठे असतात आणि होल्डिंग लागतं जास्त. त्यामुळे स्विंग ट्रेडिंगच्या जास्त काही नादाला लागू नका. ज्यांना स्टॉक्स करायचे त्यांना ठीक आहे, तर ज्यांना ऑप्शन करायचे त्यांनी इंट्राडेला मुवमेंट कॅच करावर भरत्या. म्हणजे हा मुवमेंट तुम्हाला कॅच करता आला पाहिजे, परत हा मुवमेंट कॅच करता आला पाहिजे, हा मुवमेंट कॅच करता आला पाहिजे, असे मुवमेंट कॅच करता आले पाहिजे. याच्यावर भर द्या, इथं प्रॉफिट सगळ्यात जास्त होते. हा सर, माझं एक हे होतं, डाऊट होता. हा, हा, तर म्हणजे हा शेअर मार्केट मध्ये जो पैसा लॉस होतो, समजा आता आपल्या इलेक्शनच्या टायमाला 3 जूनला सगळे म्हणे सी जाईल, सी जाईल, आणि त्या हा, टायमाला मार्केट 4 जूनला क्रश झालं. हा. तर ह्यो जो होणारा जो लॉस आहे, तो होणारा लॉस म्हणजे हे पैसे कुठे जातात आणि म्हणजे काय होते?
हे पैसे जातात कुठं तर हे पैसे जातात बीएससी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला पैसे जाते ते. आपण लॉस करतोय हा ते हा पैसे शेअर मार्केटमध्येच असतात ते तिथून बाहेर जात नाहीत. हा हा आणि न्यूजच्या भरोश्यावर ट्रेडिंग करणं सगळ्यात चुकीचं आहे. म्हणजे इलेक्शनच्या हा टायमिंगला मार्केट पडणार किंवा आता अदानीचं काय ते झालं चेअरमनचं सेबीचा चेअरमन कशात गावला त्यामुळे मार्केट पडणार. तर ह्या गोष्टी सगळ्यात हा चुकीच्या हा आहेत. मार्केटला अगोदरच माहिती असतं त्याला करायचं आहे काय. हो हो. किती वाजता कुठे जायचंय? 10 मिनिटं आहे ना. साहेब एक मार्केटला शंका होती. अगोदरच माहिती असतं काय करायचं म्हणजे मार्केट कसं असतंय. मार्केट स्ट्रक्चर जे बनवतं ना मार्केट जे चार्टवर दाखवतं ते मार्केट अगोदर त्याला करायचंच असते. तेव्हा मार्केट तेच करतं. तुम्ही जर हा न्यूजच्या हा भरोश्यावर ट्रेडिंग करायला गेला तर मग लॉसेस होणार आहेत तुम्हाला. हा 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 आपल्याला ज्यावेळी न्यूज कळत असते ना त्याच्या अगोदर ती न्यूज मार्केटकडे असते. हा हा त्यामुळे इलेक्शन हा टाइमला मार्केट पडणार वगैरे. तर मार्केट वरती गेलं होतं जेव्हा एक्झिट पोल आला तेव्हा मार्केट वरती गेलं. रिझल्टच्या दिवशी मार्केट खाली पडत होतं. रिझल्टच्या दिवशी पण लोकांनी हा सीई मारून लॉस करून घेतला. पण आपल्याला मला स्ट्रक्चर बघूनच कळत होतं ना मार्केट पडणार आहे. आमच्या सगळ्या स्टुडंट्सनी पीए कुठंच मारला होता सगळ्यांनी प्रॉफिट केले. हा 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 हे तुम्हाला जसा जसा एक्सपिरियन्स येईल ना मार्केटचा हळूहळू तसं तुम्हाला ते कळत जाणार हा आहे. ओके ओके. साहेब एक शंका होती. हा. स्टॉक मध्ये तुम्ही तो EMA 200 जर आपल्याला इंडिकेटर लावायला सांगितलेला नाही हा. त्याचा एकदा परत थोड्या शांतपणे जरा परत एकदा प्रात्यक्षिक दाखवाल का? ओके ठीक आहे सांगतो तुम्हाला अजून एकदा. आणि आणि अजून एक शंका आहे. हा तो स्टॉक मध्ये जो इंडिकेटर लावतोय ना आपण हा. EMA 200 तो इथे इंट्राडेला पण वर्क होऊ शकतो का? नाही ऑप्शन साठी नाही वापरत आपण तो. ओके 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 तो फक्त स्विंग ट्रेडिंग साठी म्हणजे ऑप्शन स्टॉक मध्ये आपण ज्यावेळी स्विंग ट्रेडिंग करतो त्यासाठी आपण वापरणार आहे. सर त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला इथं आता काय झालंय सगळे आपले लाईव्हला जॉईन आहेत त्यामुळे इथं नाही तुम्हाला पाठवू शकत मी तुम्हाला पर्सनल तो व्हिडिओ आपल्या ग्रुपवरती सेंड करून देतो स्टुडंट्स ग्रुपवरती. हो ठीक आहे. तेवढा फक्त ईएमए आणि स्विंग ट्रेडिंगचा एक सेपरेट व्हिडिओ तुम्हाला सेंड करतो. हो तो जरा जरा डिटेल मध्ये दिला तर बरं होईल जरा ओके कुठली ठीक आहे डिटेल मध्ये सेंड किती करून देतो. हा जरा गडबड होते म्हणजे आम्हाला समजण्यात. हा नाही नाही तुम्हाला म्हटलंच की मी ते ईएमए ची कन्सेप्ट आहे ती तुम्हाला लगेच लक्षात येणार. तुम्हाला मी ऑलरेडी रेकॉर्डिंग सेंड केलेलं आहे. हा त्या लेक्चरचं रेकॉर्डिंग ग्रुपवरती आपल्या टेलिग्राम वरती पण अपडेट आहे. ते मी तुम्हाला पर्सनल फॉरवर्ड करतो आणि त्याचबरोबर अजून तुम्ही ऑफिसमध्ये जरी आला तरी तुम्हाला इथे एक्सप्लेन करू हा शकतो मी. ठीक आहे. हो बरं होईल मग छान. हा तुम्हाला वेळ ओके असेल ना उद्या किंवा परवा तर तुम्ही ऑफिसमध्ये येऊन जावा मी तुम्हाला एक्सप्लेन करून देतो. ठीक आहे ओके चला सर्वांना अजून एकदा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण आधी स्टॉप करूयात आता हा सेमिनार.